मी आधीच तुमच्या बरोबर. नाशिक आपल्या अवतीभोवती अनेक लोक अनेक चांगली कामं करत असतात आणि ते आपल्यापर्यंत नोईंगली अननोईंगली पोहोचत नसतं. पण काळजी करू नका, रेडिओ सिटी आहे ना, नाशिकसाठी तुम्ही जे काही चांगलं काम कराल ते सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी अर्थातच आमची. आणि आता माझ्यासोबत फोन लाईन वरती रोशन केदार जी आहेत, ज्यांनी काल खूप उत्तम काम केलेलं आहे. ते काम काय, चला त्यांच्याकडनंच ऐकूयात. 22 फेब्रुवारी ग्रेगरियन कॅलेंडरनुसार याच दिवशी माघ शुद्ध दशमी असते आणि या दिवशी गोदावरीचा प्रकट दिन असतो. बरोबर. आपल्या भाषेत सांगायचं तर गोदावरीचा वाढदिवस म्हणू शकतो आपण या दिवसाला. आणि आपण वाढदिवसाला नेहमी आपल्या जवळच्या लोकांना काहीतरी गिफ्ट देतो, तसं गोदावरीला काहीतरी द्यावं म्हणून आम्ही ठरवलं की गोदावरीत जो आपण कचरा वर्षानुवर्ष पडत चाललाय तो साफ करावा. आणि या दिवसाचं औचित्य साधून आम्ही एक क्लीनअप या दिवशी घेतला आणि इथून पुढे भरपूर दिवस आम्हाला हा क्लीनअप चालू ठेवावा लागणार आहे, कारण कचरा भरपूर आहे. खरंच कचरा खूप आहे आणि मला वाटतं हा कचरा फक्त गोदावरीमध्ये नाही तर आपल्या मनामध्ये सुद्धा खूप आहे. रेडिओ सिटी 95 FM वर मी आधीश तुमच्या बरोबर. फोन लाईन वर माझ्यासोबत रोशन केदारजी आहेत, ज्यांनी काल गोदावरी प्रगट दिनाच्या दिवशी गोदावरीचे स्वच्छता मोहीम राबवली आहे. सो रोशनजी, मला सांगा की ही स्वच्छता मोहीम तुम्ही काल कुठे राबवली? बापू पूलचा जो एरिया आहे, जिथं जॉगिंग ट्रॅक किंवा एक रस्ता दिलेला आहे, जिथून चांदसीला जाणारा जो रस्ता आहे आणि जिथे भरपूर लोक जॉगिंग साठी येतात, त्या रस्त्यावर आम्ही तो केला. कारण इथं कचरा पण भरपूर असतो, पण ऑलमोस्ट रोजच इथं तरुण आणि इव्हन काही एल्डरली सिटीजन्स पण येतात. सो त्यांच्या रोजच्या येण्याने म्हणा किंवा काही ना काही हातातले रॅपर्स असतात, कधी ड्रिंकर्स येतात, स्मोकर्स येतात, तर भरपूर कचरा पडतो. म्हणून आम्ही हा स्पॉट निवडला आणि तो मोठा स्ट्रेच आहे, म्हणजे बापू पूल ते आनंदवलीचा जो पूल आहे त्यातला रस्ता आणि नदीचा काठावरचा जो भाग आहे तो आम्ही साफ करतोय. रेडिओ सिटी 95 FM वर मी आधीश तुमच्या बरोबर. फोन लाईन वर माझ्यासोबत रोशन केदारजी आहेत, ज्यांनी काल गोदावरी प्रगट दिवसाच्या औचित्याने गोदावरी स्वच्छता मोहीम राबवली आणि त्याच्यामध्ये अतिशय शॉकिंग गोष्टी या मिळालेल्या आहेत. सो रोशनजी, ही सगळी स्वच्छता मोहीम करताना तुम्हाला काय काय चॅलेंजेस आली? चॅलेंजेस सगळ्यात पहिलं म्हणाल तर पुराणे जे झाडांमध्ये अडकलेले कपडे वगैरे असतात, जेव्हा पुराचं पाणी वर चढतं, म्हणजे बांबूचे काही झाडं असतात, सो आपल्याला दिसतं की हे अडकलंय, हे हाताने काढून ओढून काढलं पाहिजे. पण जेव्हा तुम्ही ऍक्च्युअली ग्राउंडवर जाता आणि ते काढतात तेव्हा लक्षात येतं की एवढं सोपं नाहीये. बाटल्या ड्रिंकर्सने काही वेळा ड्रिंक करून ज्या बाटल्या टाकलेल्या असतात त्या फोडून टाकलेल्या असतात. बापरे. आमच्या व्हॉलेंटियर्सला कधी कधी हाताला इजा पण होते. सिगरेटचे जे बड असतात ते खूप छोटे असतात. आपल्याला काय वाटतं की पटापट मोठे मोठे कचरा आपण उचलू शकतो, पण सिगरेटचे बर्ड्स असतील, बाटलीचे झाकण असतील, या छोट्या गोष्टी असतात. तुम्ही विचार करा, एक कंटिन्युअसली एक मुलगा वागतोय आणि तो 100, 200, 300 वेळा तो वाकून एक गोष्ट उचलतोय. सो दिस इज ऑल्सो तुमच्या फिजिकल याच्यासाठी सुद्धा एक प्रॉब्लेमॅटिक ठरू शकतो. नाशिक, या गोष्टी ऐकताना जर मनामध्ये जरा जरी लाज वाटत असेल, जरा जरी चीड येत असेल ना, तर ह्याच्या पुढे बापू पुलावर नाही, तुम्ही कुठेही जेव्हा जाल तेव्हा कचरा टाकताना एकदा नाही 1000दा विचार करा. रेडिओ सिटी 95 FM वर मी आधीश तुमच्या बरोबर. फोन लाईन वर माझ्यासोबत रोशन केदार आहेत, ज्यांनी काल गोदावरी प्रगट दिनानिमित्त एक विशेष स्वच्छता मोहीम राबवली. पण सर, मला तुम्हाला विचारायचं की तुम्ही सगळेजण एकत्र कसे आलात? ऍक्च्युली असंच एक दिवस मनात वाटलं. माझ्या शेजारी एक ग्राउंड होतं, पण माझ्या आजूबाजूचे मुलं त्या ग्राउंड मध्ये खेळत नव्हते, ते बाहेर खेळायचे. विचारलं तर ते बोलले की ग्राउंड आहे पण ते खूप खराब आहे. तुम्ही कुठे राहता? मी सावरकर नगरला राहतो. ओके. सावरकर नगरचं ते ग्राउंड क्लीन केलं आणि ट्विटरवर मी एकदा टाकलं होतं की आम्ही असं करतोय, तुम्हाला जर यायचं असेल तुम्ही या. क्या बात आहे. ते वाचून काही लोक आले, म्हणजे चंद्रकिशोर पाटील, जे नासर्डी नदीसाठी पुलावर उभे राहून शिट्टी वाजून लोकांना निर्मल्य टाकण्यापासून परावृत्त करतात, ते आम्हाला जॉईन झाले. आणि मग हळूहळू असं आमची टीम वाढत गेली. नाशिक ब्लॉगर्स नावाचा एक यंग जनरेशनचा सगळ्या स्टुडंट्सचा जो ग्रुप आहे ते आम्हाला जॉईन झाले. काही एल्डरली सिटीजन्स पण म्हणजे आम्हाला काम करताना बघायचे, ते पण जॉईन झाले. सो अशी काही संस्था वगैरे न बनता शेवटी हा फक्त एक साध्या सामान्य नाशिककरांचा ग्रुप बनवतो. पण ही साधी सामान्य माणसंच असामान्य इतिहास घडवतात. सो नाशिककरांनो, या गप्पा फक्त ऐकायच्या नाहीयेत, तर त्याचं अनुकरण सुद्धा करायचंय. ऐकत राहायचे रेडिओ सिटी 95 FM. आधीश सोबत रगरग में नाशिक सिटी.
मी आधीच तुमच्या बरोबर गप्पा आपल्या सुरू आहेत रोशन केदारजी यांच्याशी, ज्यांनी काल गोदावरी प्रगट दिवसानिमित्त बापू पुलाच्या एरियामध्ये एक स्पेशल स्वच्छता मोहीम राबवली आहे. सो रोशनजी, जाता जाता तुम्हाला विचारावं असं वाटेल की जी सर्वसामान्य जनता आपल्याला आत्ता ऐकते त्यांना तुम्ही काय अपील कराल की त्यांनी तिथे घाण करू नये किंवा स्वच्छतेमध्ये का पुढे यावं, काय सांगाल? असं कोणी मनातून वाईट विचार करून कचरा रस्त्यावर फेकत नाही. कचरा फेकणं ही हा गुन्हा आहे असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा विचार करा की हा माइंडसेट आपण गुन्हेगाराचा देतोय कचरा फेकणाऱ्या माणसाला. बरोबर. कचरा कोणत्याही एका सामान्य माणसाच्या हातातून पडतो. चॉकलेटचं रॅपर पडलं किंवा सिगरेट फुकणाऱ्या माणसाच्या हातून त्याने बर्ड टाकून दिलं तर त्याला लगेच गुन्हेगाराचं स्वरूप न देता ही आपली सवयीचा भाग आहे. कुठेतरी हा सवयीचा भाग बनून गेलाय आणि हे कुठेतरी आपल्या नदीत जाऊन मिळतं, हे नळाद्वारे परत आपल्यालाच प्यायला येतं. हा आपल्याच आरोग्याचा प्रश्न आहे. हे समजून लोकांनी या गोष्टी टाकल्या नाही पाहिजे. क्लीनअप मध्ये आम्हाला सिगरेट बर्ड पासून दारूच्या बाटल्यांपर्यंत देव्हाऱ्यापासून कमोड पर्यंत सगळं सापडलेलं आहे. हे तुम्ही विचार करा की आपण काय काय त्या नदीत टाकतोय आणि काय फिरून फिरून परत आपल्याच नळाने येतंय, आपल्याच मुलांना जात आहे. ते मराठीमध्ये ते खूप छान आहे ना की पेरिले तैसे उगवते बोलण्यासारखे उत्तर येते. सो जे तुम्ही नदीमध्ये टाकाल अल्टिमेटली नळाद्वारे ते तुमच्यापर्यंत तेच पोहोचणार आहे. एक्झॅक्टली. बट ॲट द सेम टाइम देवाचे आभार माना की रोशन केदार आणि त्यांची सगळी जी टीम आहे रादर अशी लोक आपल्या अवतीभोवती आहेत की ज्याच्यामुळे जगणं अजून सुंदर होतंय. सो पुढच्या वेळेला तुम्ही मला त्या यादीमध्ये हवा आहात. ऐकत रहा रेडिओ सिटी 95 FM. सोबत रगरग मी नाशिक सिटी.